नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या यूट्यूब चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे लेटेस्ट अपडेट्स घेतच असतो। त्याचबरोबर शिक्षक भरती संबंधीचा लेटेस्ट अपडेट्सही घेत असतो। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती संबंधीच्या आजच्या व्हीसीचे अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स घेणार आहोत, ज्यामध्ये 25/2/19 रोजी झालेल्या व्हीसी बद्दलची अत्यंत महत्त्वपूर्ण असे मुद्दे आपण समाविष्ट केलेले आहेत। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वपूर्ण असा पहिला मुद्दा आहे, ज्यामध्ये 6वी ते 8वीच्या जागा सुद्धा पवित्र पोर्टलवर येणार आहेत। बऱ्याच उमेदवारांचा हा पण मोठा प्रश्न होता की 6वी ते 8वी करिता पदभरती संदर्भातील जागा या पवित्र पोर्टलमध्ये येतील का। तर या अनुषंगाने आपल्या बरेचसे विद्यार्थी मित्रांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे 6वी ते 8वीच्या जागा सुद्धा पवित्र पोर्टलवर पदभरती करिता उपलब्ध होणार आहेत। त्यानंतर 28 फेब्रुवारीला जाहिराती येऊ शकतील आणि काही जर तांत्रिक अडचणी जर नाही आल्या तर त्या 28 फेब्रुवारीला जाहिराती येतील आणि जर काही तांत्रिक अडचणी आल्या तर 2 ते 3 दिवस जाहिरातीच्या संदर्भात येण्याचा दिनांक हा पुढे जाऊ शकतो। त्यानंतर अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे संपूर्ण जाहिराती अपलोड नंतरच तुम्हाला प्राधान्यक्रम हे निश्चित करता येईल। कारण विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण जाहिराती अपलोड केल्यानंतर त्यामध्ये कुठली प्राधान्यक्रम अगोदर द्यायचा आहे कुठला नंतर द्यायचा हे पाहण्याकरिताही सोपं जाईल आणि प्राधान्यक्रम नोंदवण्याकरिता सुद्धा प्राधान्यक्रम नोंदवण्याकरिता 5 ते 7 दिवसाचा कालावधी उपलब्ध करून दिला जाईल। आणि महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे तुम्हाला झेडपी करिता म्हणजे 35 जिल्हा परिषदे हे ऑप्शन दिसतील। एक जिल्हा परिषदेनुसार तुम्हाला प्राधान्यक्रम हे देता येईल। त्याचबरोबर प्राधान्यक्रमाकरिता तुम्हाला कुठल्याही स्वरूपाची मर्यादा सध्या नाही आहे शासन निर्णयानुसार, कारण अगोदर 20 शाळा प्राधान्यक्रम हा मुद्दा टाकला होता, परंतु तरी सुद्धा विद्यार्थी मित्रांनी आपला प्राधान्यक्रम देताना योग्य पद्धतीने विचार करूनच प्राधान्यक्रम हा निवडायचा आहे। तर अशा प्रकारे आपण व्हीसी अपडेट पाहिले। या व्यतिरिक्त तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नोंदवा, त्या सोडवण्याचा आणि तुम्हाला मदत करण्याचा लागलीच प्रयत्न आपण करूयात। धन्यवाद।